मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नागपुरात आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या 3 सभा। युतीच्या उमेदवारांसाठी फडणवीसांच्या बोरगाव चौक, तिरंगा चौक आणि त्रिमूर्ती नगर चौकात सभा होणार। रवींद्र चव्हाण आज भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार। राज्यातील नाराज कार्यकर्त्यांची चव्हाण समजूत काढणार। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेडमध्ये आज रवींद्र चव्हाणांचा मेळावा। संग्राम जगतापांचे पीए आणि बॉडीगार्डचा उमेदवारावरती दबाव। रिव्हॉल्व्हर असलेला बॉडीगार्ड उमेदवाराच्या घराबाहेर, सुषमा अंधारेंचा आरोप। ठाण्यात अपक्ष उमेदवार आणि भाजपच्या विक्रम चव्हाणांवरती अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप। सूचकाला खोटा अर्ज करून अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा विक्रम चव्हाणांचा दावा। बिनविरोध वॉर्डामध्ये निवडणूक नाहीच। एकच उमेदवार असल्यास नोटाची तरतूद नाही। नोटा हा उमेदवार नसून उमेदवारांना नाकारण्याचा पर्याय। राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। अविनाश जाधवांच्या आरोपांची राज्य निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल। ठाणे महापालिका निवडणूक निरीक्षकांकडून मागवला अहवाल। निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजणार। पुण्यासाठी आम्ही काय केलं हे विचारणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा। मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव न घेता अजित पवारांवर निशाणा। 2001 ते 2014 पर्यंत पुण्याचे पालकमंत्री होतात। शहरासाठी काय केलं? सत्ता असताना तुमच्याकडे दूरदृष्टी नव्हती का? चंद्रकांत पाटलांचा, मुरलीधर मोहोळांचा अजित पवारांवर टीकास्त्र। महायुती धर्म केवळ भाजपनंच पाळावा असं नाही। रवींद्र चव्हाणांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा। तर युती धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे, आम्ही देखील पाळतो आहोत, अजितदादांचं उत्तर। ठाकरे बंधूंच्या शाखा भेटीनंतर अमित ठाकरेंच्या मुलुंड, भांडूप आणि विक्रोळीतल्या शाखांना भेटी। अमित ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना पुढचे 10 दिवस सत्र करण्याचा सल्ला। दुबार मतदारांवरती लक्ष ठेवण्याचेही आदेश। ठाण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो। कोरोना काळात मास्क घालून आम्ही घरी बसलो नाही, पीपी किटही घालून रुग्णालयात गेलो, आमचा अजेंडा विकासाचा। शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही। कार्यकर्ता मेळाव्यातून रवींद्र चव्हाणांचं विधान। तर अमित देशमुखांकडून चव्हाणांच्या वक्तव्याचा निषेध। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का। मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपात जाणार। आज पक्षप्रवेश होणार, सूत्रांची माहिती। पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडींचं निधन। वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। आज संध्याकाळी कलमाडींवर अंत्यसंस्कार होणार। पार्थ पवारांशी संबंधित कंपनीवर गैरव्यवहाराचा आरोप। डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीजचा प्रतिक्रिया देण्यास नकार। संबंधित कंपनीनं परवानगी नसताना जागेची विक्री केल्याचा आरोप। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।